नांदेड येथे जागतिक दिव्यांग दिनी धडकला जिल्हाधिकाऱ्यालयावर दिव्यांग बांधवांचा आक्रोश मोर्चा। सविस्तर बातमी अशी की दिव्यांग दिनी दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्या वतीने दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यात माजी मंत्री बच्चू कडू यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात यावे, त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, दिव्यांग आर्थिक कम्युनिटी ॲक्ट 2016 ची तंतोतंतपणे काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, दिव्यांगांना 5% निधीची तरतूद करण्यात यावी, शासनाने ज्याप्रमाणे राज्यात माझी लाडकी बहीण योजना काढली त्याचप्रमाणे माझे लाडके दिव्यांग भाऊ योजना राबवण्यात यावी, यासह अनेक मागण्या घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। आज खरं तर 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन हा दिव्यांगाचा त्योहार व उत्सवाचा आनंदाचा दिवस आहे। आज या आनंदाच्या दिवसाला विरजन असं पडलेलं आहे। आज आम्हा दिव्यांगांना आजच्या आमच्या उत्सवामध्ये आम्हाला आक्रोश मोर्चा आणि आंदोलन करायची वेळ आली, म्हणजे खरंच राज्याला आणि देशाची एक शोकांतिका आहे। त्याचे एकमेव कारण म्हणजे आमच्या दिव्यांगाचे हृदय सम्राट आधारस्तंभ माजी मंत्री बच्चूभाऊ कडू साहेब यांचा झालेला पराभव नांदेड जिल्ह्यातील तमाम दिव्यांगांच्या जिवारी लागलेला आहे। याचाच भाग म्हणून आम्ही दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, दिव्यांग विरुद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग आघाडी मुखेड पिंटू दादा बद्देवाड सर तसेच आदित्य भाऊ पाटील आम्ही या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज आम्ही आक्रोश मोर्चा काढला। या आक्रोश मोर्चामध्ये पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ गायकवाड, सचिव शशिकांत भाऊ गाडे पाटील यासह पत्रकार संरक्षण समितीच्या सर्व पत्रकार महोदयांनी माझ्या दिव्यांग बांधवांना पाण्याची व्यवस्था केली, पिण्याच्या पाण्याचे बॉटल आणून दिले। त्यासाठी मी नांदेड जिल्ह्यातील 38,000 दिव्यांगांच्या वतीने पत्रकार संरक्षण समितीच्या सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, सचिव या सगळ्या समितीच्या यांचं मी आभार मानतो। तसेच धम्मपाल कांबळे मित्रमंडळ खोब्रागडे नगर 1 यांच्याकडून आत्ताच दिव्यांगासाठी सकाळपासून भुकेल्या दिव्यांगासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली। तर धम्मपाल कांबळे मित्रमंडळ या सर्व मित्रमंडळाच्या खोब्रागडे नगर यांचं सुद्धा आम्ही आभार मानतो, धन्यवाद मानतो। आजची आमची प्रमुख मागणी म्हणजे दिव्यांगांचे हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू यांचं राजकीय पुनर्वसन व्हावं, त्यांना राज्याच्या मंत्रिपदामध्ये मंत्रिपद मिळावं आणि दिव्यांग सुधारित ॲक्ट 2016 ची अंमलबजावणी करण्यात यावी। दिव्यांगासाठी जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे तसेच मुख्यमंत्री लाडका दिव्यांग योजनामार्फत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दिव्यांग लाभार्थ्यांना 5,000 रुपये मानधन करण्यात यावं आणि स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था यांच्याकडला 5% निधी हा तुटपुंच्या स्वरूपात असल्यामुळे DBTच्या माध्यमातून शासनाकडून येणारा जिल्हा समिती निवड समितीकडे येणाऱ्या निधीमध्ये दिव्यांगासाठी 5% निधीची तरतूद करण्यात यावी। ही आमची मुख्य मागणीसाठी आज आम्ही इथे आक्रोश मोर्चा व आंदोलन करत आहोत।